Hello students, class 12 biology, chapter number 8, respiration and circulation, part 5. आज आपल्याला बघायचं आहे रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग. फर्स्ट रेस्पिरेशन. रेस्पिरेशन अंडर ड्युअल कंट्रोल, नर्वस अँड केमिकल. आता रेस्पिरेशन ही जी प्रोसेस आहे ती नर्वस आणि केमिकल या दोन्ही सिस्टीमच्या अंडर असणार आहे, म्हणजे तिथून ती कंट्रोल होती. तर पुढं आपण अपकमिंग स्लाईडमध्ये बघणार आहोत एक्झॅक्टली ह्याचं कंट्रोल कसं होतं. तर ब्रीदिंग रेट इन ह्युमनमध्ये ब्रीदिंग रेट हा ॲडल्ट्समध्ये 12 टाइम्स पर मिनिट आहे आणि न्यूबॉर्नमध्ये 44 टाइम्स पर मिनिट आहे. देन नॉर्मल ब्रीदिंग इज इनव्हॉलंटरी प्रोसेस. आता नॉर्मली ब्रीदिंग ही इनव्हॉलंटरी प्रोसेस आहे, पण जेव्हा फोर्स इन्स्पिरेशनच्या वेळी हे व्हॉलंटरी असतं. आता हे कधी, तर फॉर एक्झाम्पल आपण स्विमिंग करते वेळी काय करतो, तर तिथं जे प्रोसेस आहे म्हणजे श्वास रोखून धरतो, तर ती जी प्रोसेस आहे ती व्हॉलंटरी आहे, ती इनव्हॉलंटरी नाही आहे. मग हे एक्झॅक्टली कसं होतं, तर जेव्हा व्हॉलंटरी प्रोसेस होणार असते, व्हॉलंटरी प्रोसेस म्हणजे काय, तर विच कंट्रोल बाय अवर विल, देन when voluntary process or voluntary respiration initiates, then involuntary respiration is suppressed. म्हणजे त्याला काय केलं जातं, सप्रेस केलं जातं इनव्हॉलंटरी रेस्पिरेशनला, आणि त्यावेळी व्हॉलंटरी रेस्पिरेशन हे इनिशिएट होतं, हे लक्षात घ्या. आणि हे ॲक्च्युली कंट्रोल केलं जातं कॉर्टेक्समध्ये. आता तो पॉईंट इथं काय आपण डिटेल बघणार नाही आहे, फक्त इनव्हॉलंटरी प्रोसेस कशी रेग्युलेट होते हे आपल्याला बघायचं आहे. तर डायग्राममध्ये आपण बघूया की ब्रेनमध्ये रेस्पिरेटरी सेंटर आहेत. आता रेस्पिरेटरी सेंटर कुठं आहेत, एक पॉन्समध्ये आणि सेकंड थिंग मेड्युलामध्ये. म्हणजे पॉन्स आणि मेड्युला हे दोन जे आहेत पॉईंट, तर तिथं रेस्पिरेटरी सेंटर असतात, म्हणजे ब्रीदिंग कंट्रोल सेंटर्स. पॉन्समध्ये 2 असणार आहेत, मेड्युलामध्ये 2 असणार आहेत, आणि ते रेस्पिरेशनची प्रोसेस रेग्युलेट करतात. तर इथं डायग्राममध्ये आपण बघितलं, एक लक्षात घ्या की हार्टमध्ये काय, तर इथून नर्व इम्पल्स ब्रेनकडे जाणार. ठीक आहे. तर इथं केमिकल रिसेप्टर पण आहेत, आणि केमिकल रिसेप्टरमध्ये परत सेंट्रल रिसेप्टर आहेत, पेरिफेरल रिसेप्टर आहेत. आता ह्यांचं वर्किंग कसं होतं ते आपण बघणारच आहोत, पण एक लक्षात घ्या, एक तर इथं काय असतील, हार्टमध्ये ॲओर्टाजवळ 2 रिसेप्टर असणार आहेत, ॲओर्टिक बॉडीज, आणि प्लस कॅरोटाईड आर्टरी जे आहेत तिथं कॅरोटाईड बॉडीज म्हणून असतात, हे रिसेप्टर म्हणून काम करतात, किमो रिसेप्टर. प्लस इथं मेड्युलामध्ये सुद्धा किमो रिसेप्टर असणार आहेत, त्यांना सेंट्रल किमो रिसेप्टर असं म्हटलं जातं. आणि हे सगळे कोऑर्डिनेटली काम करतात, म्हणजे त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असतं आणि एकत्र काम करतात, आणि तिथूनच काय होतं, तर रेस्पिरेशन किंवा ब्रीदिंग हे रेग्युलेट होतं. आता इथं CO2 इन्क्रीजेस इन ब्लड. ओके, हे डिटेक्ट करू, म्हणजे ब्लडमध्ये CO2 इन्क्रीज झालेला आहे का ह्याचं डिटेक्शन कोण करतं, हे एक नर्व करते. सेकंड, नर्व इम्पल्स फ्रॉम O2 सेन्सर इंडिकेटिंग O2 डिक्रीजेस. म्हणजे ब्लडमध्ये O2 डिक्रीज झाला असेल तर इथं इम्पल्स सेंड केला जातो या नर्व थ्रू, हे लक्षात घ्या. त्यानंतर तिथून परत एकदा सिग्नल गेला, म्हणजे CO2 इन्क्रीज झालेला आहे का O2 डिक्रीज झालेला आहे, याचा जो सिग्नल आहे तो इथं गेल्यानंतर इथून परत नर्व इम्पल्स या नर्व थ्रू सेंड केले जातील थोरॅक्स रिजनला. म्हणजे ते इंटरकोस्टल नर्व असेल, फ्रेनिक नर्व असेल, मग तिथं कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स, रिलॅक्सेशन ऑफ मसल्स, जे काय असेल प्रोसेस, तिथं त्याचे इम्पल्स इथं सेंड केले जातात. ही एक इन शॉर्ट मी सांगितलेलं आहे तुम्हाला रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग कसं होतं. पुढं आपण इन डिटेल बघूया. फर्स्ट, रेस्पिरेटरी सेंटर्स कुणाला म्हणायचे, की जिथून रेस्पिरेशन कंट्रोल होतं, रेग्युलेट होतं. आता न्यूरॉन्स इन पॉन्स अँड मेड्युला, जसं इथं सांगितलं, न्यूरॉन्स इन पॉन्स अँड मेड्युला. इथं पॉन्स आणि मेड्युला लक्षात घ्या. इथं जे न्यूरॉन्स आहेत दॅट रेग्युलेट द रेट अँड डेप्थ ऑफ ब्रीदिंग. कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, पॉन्स अँड मेड्युलामध्ये असणारे न्यूरॉन्स. देन याचे ग्रुप्स आहेत, म्हणजे त्याचं जे डिव्हिजन झालेलं आहे ते बघूया. डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन इन मेड्युलाच्या डॉर्सल
साईडला असणारे जे न्यूरॉन्स आहेत त्यांना इन्स्पायरेटरी सेंटर असं म्हटलं जातं. हा मेड्युला आहे. मेड्युलाच्या डॉर्सल साईडला असणारे जे काय न्यूरॉन्स आहेत त्यांना म्हटलं जातं इन्स्पायरेटरी सेंटर. आणि जे वेंट्रोलॅटरल आहेत म्हणजे वेंट्रल साईडला आणि लॅटरल साईडला, वेंट्रोलॅटरलला जे काही न्यूरॉन्स आहेत तिथं इन्स्पायरेटरी ॲज वेल ॲज एक्सपायरेटरी सेंटर असणार आहेत. म्हणून इथं काय म्हटलं जातं रेस्पायरेटरी सेंटर्स यांना. पण पॉन्समध्ये निमोटॅक्झिक सेंटर आहे आणि एपन्युस्टिक सेंटर. आता निमोटॅक्झिक सेंटर विच प्रायमरली लिमिट्स द इन्स्पिरेशनला लिमिट म्हणजे इनहिबिट करण्याचं काम करतं, प्लस रॅपिड आय मुवमेंट अँड स्लो वेव्ह स्लीप. ओके, स्लो वेव्ह स्लीप म्हणजे डीप स्लीप, आणि तिथं आपले आय मुवमेंट ही रॅपिड होते. ज्या स्लीपच्या 4 स्टेजेस आहेत त्यामधली एक असणार आहे लास्टची स्टेज स्लो वेव्ह स्लीप म्हणजे डीप स्लीप. तर लास्टची नाही तर थर्ड वन असते ही, आणि तिथं रॅपिड आय मुवमेंट असणार आहे. आणि तिथं प्रायमरली हे जे आहे हे सेंटर ते काय करतं तर रेस्पिरेशनला इनहिबिट करण्याचं काम करतं. परत पॉन्समध्ये अजून एक सेंटर आहे एपन्युस्टिक सेंटर विच इज अँटॉगोनिस्ट टू निमोटॅक्झिक सेंटर. इथं पी हे राहिलेलं आहे निमोटॅक्झिक सेंटर. तर इथं ह्याचं जे फंक्शन आहे या सेंटरचं ते अँटॉगोनिस्ट टू निमोटॉक्झिक आहे, म्हणजे एपन्युस्टिक अँटॉगोनिस्ट टू निमोटॅक्झिक त्याच्या अपोज बरोबर त्याचं फंक्शन असणार आहे. इट सेंड सिग्नल फॉर इन्स्पिरेशन, कारण इथं काय बघितलं आपण इन्स्पिरेशन इनहिबिट करतं, पण इथं काय करतं एपन्युस्टिक सेंटर सिग्नल देतं इन्स्पिरेशनसाठी. इट कंट्रोल्स अ नॉन रॅपिड आय मुवमेंट. नॉन रॅपिड आय मुवमेंट, स्लीप अँड वेकफुलनेस. वेकफुलनेस म्हणजे जे आपण स्लीपच्या अगोदर किंवा जेव्हा आपण जागा असतो तेव्हाची जी प्रोसेस आहे नॉन रॅपिड आय मुवमेंट आहे तर हे कंट्रोल करण्याचं काम करतं एपन्युस्टिक सेंटर. ओके, हे 4 सेंटर जे आहेत त्यांना रेस्पिरेटरी सेंटर्स असं म्हटलं जातं जिथून रेस्पिरेशन रेग्युलेट होतं. नेक्स्ट असणार आहे इम्पॉर्टंट रेस्पिरेटरी नर्व्स. आता यामध्ये नर्व्स कोणकोणते आहेत? फर्स्ट असणार आहे फ्रेनिक नर्व, जी आपण डायग्राममध्ये बघितली ही असेल फ्रेनिक नर्व. इट स्टिम्युलेट द ॲक्टिव्हिटी ऑफ डायफ्रॅम. आता डायफ्रॅमची जी ॲक्टिव्हिटी आहे तो फ्लॅट होईल किंवा डोम शेप्ड होईल जी ॲक्टिव्हिटी आहे त्याला स्टिम्युलेट करण्याचं काम करतं फ्रेनिक नर्व्स. देन वेगस नर्व, इट इज 10th cranial nerve. It innervates diaphragm as well as movement of larynx and pharynx. एक तर ते डायफ्रॅमची मुवमेंट पण रेग्युलेट करतं प्लस लॅरिंग्स अँड फॅरिंग्सची मुवमेंटसुद्धा रेग्युलेट करण्याचं काम करतं वेगस नर्व. आणि इट इज क्रॅनियल नर्व, 10th cranial nerve. देन पोस्टिरियर थोरॅसिक नर्व. पोस्टिरियर थोरॅसिक नर्व इट स्टिम्युलेट द इंटरकोस्टल मसल. इंटरकोस्टल मसल्सना स्टिम्युलेट करण्याचं काम करतं. इथं जे मसल्स आहेत इंटरकोस्टल मसल्स त्यांना स्टिम्युलेट करण्याचं काम करते पोस्टिरियर थोरॅसिक नर्व. इट ऑल्सो स्टिम्युलेट द रिजन अक्रॉस थोरॅक्स अँड ॲबडॉमन. थोरॅक्स आणि ॲबडॉमनच्या मध्ये असणं जे काही रिजन आहे त्याला सुद्धा स्टिम्युलेट करण्याचं काम करते पोस्टिरियर थोरॅसिक नर्व. ह्या 3 नर्व्स आहेत विच आर इम्पॉर्टंट इन रेस्पिरेशन. आता बघूयात आपण किमोरिसेप्टर. Respiratory center contains chemoreceptor that detect pH level in blood and send signal to respiratory center. Respiratory center मध्ये असणारे जे काही किमोरिसेप्टर आहेत ते काय करतात तर ब्लडचं pH डिटेक्ट करतात, तो इन्क्रीज झालेला आहे का डिक्रीज झालेला आहे, आणि ते सिग्नल रेस्पिरेटरी सेंटरकडे सेंड करतात. किमोरिसेप्टर आर हायली सेन्सिटिव्ह टू CO2 अँड H+ आयन कॉन्सन्ट्रेशन. हे हायली सेन्सिटिव्ह असतात म्हणजे काय तर CO2चं जे काय कॉन्सन्ट्रेशन असेल किंवा हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन असेल हे इन्क्रीज झालं डिक्रीज झालं हे डिटेक्ट करण्याचं काम करतात किमोरिसेप्टर. आणि त्यांचे परत 2 टाईप्स आहेत. सेंट्रल किमोरिसेप्टर विच आर लोकेटेड ऑन वेंट्रोलॅटरल सरफेस ऑफ मेड्युला. मेड्युलामध्ये असणारे सेंट्रल किमोरिसेप्टर डिटेक्ट द चेंज इन आर्टेरियल पार्शल प्रेशर ऑफ CO2. आर्टरीजमध्ये असणारं CO2चं प्रेशर जे आहे ते डिटेक्ट करण्याचं काम करतं सेंट्रल किमोरिसेप्टर. ओके, आर्टरीजमध्ये जे काय ब्लड आहे आर्टरीज काय करतात ते प्रोव्हाइड्स ब्लड टू व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी. आता त्याच्यामध्ये असणारं जे काय CO2चं प्रेशर आहे ते डिटेक्ट करण्याचं काम करतात. त्यानंतर पेरिफेरल
रिसेप्टार. पेरिफेरल किमोरिसेप्टार तर इथं इन्क्लूड ॲओर्टिक बॉडी, डिटेक्ट द चेंज इन ब्लड ऑक्सिजन अँड CO2. आता म्हटलं की पेरिफेरल किमोरिसेप्टार कुठं असतात, एकतर ॲओर्टावर असतात. ॲओर्टावर इथं आपण डायग्राममध्ये बघूयात की हार्ट मधची डायग्राम आहे ही, इथं ॲओर्ट आहे. आता ॲओर्टा वरती असणाऱ्या ज्या ॲओर्टिक बॉडीज आहेत या पेरिफेरल किमोरिसेप्टार, आणि कॅरोटाईड आर्टरी इथं असणाऱ्या कॅरोटाईड बॉडीज यांना म्हटलं जातं, यांना ह्यासुद्धा काय पेरिफेरल किमोरिसेप्टार. आपण याच्या अगोदर बघितलं सेंट्रल रिसेप्टार, तर हे सेंट्रल रिसेप्टार कुठं असतात, मेड्युलावरती, आणि इथं असणारे आहेत ते पेरिफेरल रिसेप्टार. ओके. दे ॲओर्टिक बॉडी म्हणजे ॲओर्टावर असणारे जे ॲओर्टिक बॉडीज आहेत दे डिटेक्ट ब्लड ऑक्सिजन, चेंज इन ब्लड ऑक्सिजन, देन CO2 बट नॉट pH. pH डिटेक्ट करत नाहीत, पण ऑक्सिजन आणि CO2ची लेवल जे आहेत ते डिटेक्ट करतात ॲओर्टिक बॉडीज. आणि कॅरोटाईड बॉडीज दे डिटेक्ट ऑल दिस 3, म्हणजे ऑक्सिजनची लेवल पण चेक करतील, CO2ची लेवल पण चेक करतील, आणि प्लस काय होईल तर pH जो आहे तो इन्क्रीज झाला डिक्रीज झाला हे सुद्धा डिटेक्ट करतील कॅरोटाईड बॉडी. पण ॲओर्टिक बॉडी फक्त ऑक्सिजन आणि CO2ची लेवल चेक करतील. हे झाले किमोरिसेप्टार. सेंट्रल म्हणजे मेड्युलामध्ये असणारे, पेरिफेरल म्हणजे ॲओर्टिक बॉडी आणि कॅरोटाईड बॉडी यामध्ये असणारे. ओके. ॲक्च्युली हे डिटेक्शन कसं होतं किंवा pH इन्क्रीज झाला डिक्रीज झाला हे कसं समजतं, तर हे आपण एका डायग्राममधून समजून घेऊयात. नॉर्मल ब्लड pH 7.4. ब्लड pH फॉल्स ड्यू टू रायझिंग लेवल्स ऑफ CO2 इन टिश्यूज. टिश्यूमध्ये CO2ची लेवल इन्क्रीज झाली. तर कशी होणार, तिथं O2 जो येणार, O2 यूज केला जाईल, सेल्युलर रेस्पिरेशन, एनर्जी प्रोडक्शन होणार, CO2 ॲज अ बाय प्रॉडक्ट तयार होईल. म्हणजे CO2ची लेवल काय झाली तिथं टिश्यूमध्ये इन्क्रीज झाली. त्यानंतर हायड्रोजन आयर कॉन्सन्ट्रेशन असणार आहे तिथं, त्यांची पण लेवल इन्क्रीज होईल, आणि ब्लडचा जो pH आहे तो काय होईल, इट विल बी फॉल्स, कमी होईल. ओके. देन मेड्युला डिटेक्ट्स डिक्रीज इन pH ऑफ सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. मेड्युला काय करेल तर CSFचा जो काही फ्लुइड आहे त्याच्यामध्ये जे डिक्रीज pH डिक्रीज झालेला आहे तो डिटेक्ट करेल. त्यानंतर इथं परत हार्टजवळ मेजर आर्टरीज ज्या आहेत, ॲओर्टा अँड मेजर आर्टरीज, कॅरोटाईड आर्टरी, त्या काय करतील, इट विल बी सेन्सर्स इन मेजर ब्लड वेसल्स डिटेक्ट द डिक्रीज इन ब्लड pH. ब्लडचा सुद्धा pH काय होईल, कमी होईल, आणि ह्या आर्टरीजमुळं मेजर आर्टरीज आहेत त्या काय करतील, हा चेंज डिटेक्ट करतील. देन मेड्युला रिसीव्ह द सिग्नल फ्रॉम मेजर ब्लड वेसल्स. या ब्लड वेसल्सकडून मेड्युलाला काय होईल, एक सिग्नल मिळेल की ब्लड pHमध्ये डिक्रीज झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट काय होईल, सिग्नल्स फ्रॉम मेड्युला टू रिब मसल्स अँड डायफ्राम इन्क्रीज द रेट अँड डेप्थ ऑफ व्हेंटिलेशन. म्हणजे CO2 इन्क्रीज झालेला आहे म्हटल्यावर तो काय केला जाईल, एक्सपायर केला जाईल, एक्सपिरेशन होईल, आणि तो बॉडीच्या बाहेर रिमूव्ह केला जाईल, आणि इथं तो सिग्नल सेंड केला जाईल मसल्सना, इन्क्रीज इन म्हणजे एक्सपिरेशन, आणि त्यानंतर लगेचच रेस्पिरेशन झालं पाहिजे, म्हणजे O2 हात आला पाहिजे. ब्लड CO2 लेवल फॉल्स. आता एक्सपिरेशन झालं आहे म्हणजे CO2 रिमूव्ह केला गेला आहे बॉडीच्या बाहेर, त्यामुळं CO2ची लेवल कमी झाली आणि pH विल बी राईज. ओके. ही अशी सायकल असणार आहे. देन एक्झॅक्ट इन्स्पिरेशन कसं होतं किंवा कसं रेग्युलेट इन्स्पिरेशन एक्सपिरेशन कसं रेग्युलेट केलं जातं ते आपण बघूयात. इन्स्पिरेशनमध्ये काय होतं, लंग एक्सपांड टू क्रिटिकल पॉईंट, लंग एक्सपांड होतात. स्ट्रेच रिसेप्टार स्टिम्युलेटेड, स्ट्रेचिंग होतं कारण स्ट्रेच रिसेप्टार स्टिम्युलेट होतात. इम्पल्स सेंट अलॉंग वेगस नर्व टू एक्सपायरेटरी सेंटर. इम्पल्स लगेचच कुठं जातील, एक्सपायरेटरी सेंटरला जाणार, की इन्स्पिरेशन झाल्यानंतरची प्रोसेस आहे. इट्स मग एक्सपायरेटरी सेंटर काय करतील, एक्सपिरेशनसाठीचे इम्पल्स त्यांना सेंड केले पाहिजेत. ओके. मग हे काय करतील, इट सेंड आउट इनहिबिटरी इम्पल्स सेंड करतील टू इन्स्पायरेटरी सेंटरला जाणार. एक्सपायरेटरी सेंटरकडून इम्पल्सेस इन्स्पायरेटरी सेंटरला जातील. देन इन्स्पायरेटरी मसल्स रिलॅक्स अँड एक्सपिरेशन फॉलोज. म्हणजे पहिल्यांदा इन्स्पिरेशन होणार, लंग एक्सपांड होणार, स्ट्रेच रिसेप्टर स्टिम्युलेट होणार, कारण लंग स्ट्रेचिंग होणार, लंगचं मॅक्झिमम एअर आतमध्ये घेण्यासाठी. हे एकदा प्रोसेस झाले की त्यानंतर काय झालं पाहिजे, एक्सपिरेशन, पण त्यासाठीचे सिग्नल आले पाहिजेत. मग इम्पल्स सेंट अलॉंग व्हेगस नर्व टू एक्सपायरेटरी
सेंटर, एक्सपायरेटरी सेंटरला सिग्नल जातील, तिथून ते काय करतील, रेस्पिरेटरी सेंटरला इम्पल्स सेंड करतील, कोणते, इनहिबिटरी, म्हणजे रेस्पिरेशन आता स्टॉप करायचं आहे, सॉरी रेस्पिरेशन नाही, इन्स्पिरेशन आता इनहिबिट करायचं आणि एक्सपिरेशन झालं पाहिजे. सो इन्स्पायरेटरी मसल्स रिलॅक्स अँड एक्सपिरेशन बिगिन्स ऑर फॉलोज. आता एक्सपिरेशन कसं होतं, एअर लिव्ज द लंग्सला एअर लंगमधून बाहेर जाते, लंग्स डिफ्लेटेड, लंग्स काय होतात तर डिफ्लेटेड, स्ट्रेच रिसेप्टर नो लॉंगर स्टिम्युलेटेड. आता स्ट्रेच रिसेप्टर स्ट्रेचिंग हो नकोच, म्हणजे व्हायलाच नको आहे. सो स्ट्रेच रिसेप्टर काय होतील, नो लॉंगर स्टिम्युलेशन त्याचं होणार नाही. इन्स्पायरेटरी सेंटर्स नो लॉंगर इनहिबिटेड, परत पुढं काय होणार, इन्स्पायरेटरी सेंटर हे इनहिबिट केले जाणार नाहीत, त्यामुळं न्यू रेस्पिरेशन बिगिन्स, म्हणजे परत काय होणार, इन्स्पिरेशन होणार, म्हणजेच नवीन रेस्पिरेशन. म्हणजे ही एक सायकल सुरू असते, पहिल्यांदा इन्स्पिरेशन, मग एक्सपिरेशन, परत इन्स्पिरेशन, परत पुढची स्टेज असणार आहे एक्सपिरेशनची, म्हणजे ही सायकल सुरूच राहते. अँड दीज इव्हेंट्स कॉल्ड हेरिंग ब्रुअर रिफ्लेक्स विच कंट्रोल द डेप्थ अँड रिदम ऑफ रेस्पिरेशन अँड प्रिव्हेंट लंग फ्रॉम इन्फ्लेटिंग टू पॉईंट ऑफ बस्टिंग. कारण मॅक्झिमम त्याचं जर स्ट्रेचिंग झालं तर इन्फ्लेट होईल म्हणजे त्याच्या कपॅसिटीपेक्षा जास्त एअर जर तिथं होल्ड केली गेली तर बस्टिंग होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे लगेच इन्स्पिरेशन झालं, इट विल बी फॉलोड बाय एक्सपिरेशन, देन एक्सपिरेशन फॉलोड बाय इन्स्पिरेशन, हे कंटिन्युअस सुरू असतं आणि यालाच हेरिंग ब्रुअर रिफ्लेक्स असं म्हटलं जातं. आता कॉमन डिसऑर्डर ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम, काही डिसऑर्डर्स आहेत. फर्स्ट असणार आहे एम्फेसिमा डिसऑर्डर अँड सिम्पटम, त्याचे ब्रेकडाऊन ऑफ अल्व्हिओलाई, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, अल्व्हिओलायचं ब्रेकडाऊन होतं आणि त्यामुळं ब्रीदिंग आहे ते त्याचं शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. आणि याचा कॉज जो आहे तो स्मोकिंग और एअर पोल्युशन. आणि ट्रीटमेंट काय असणार आहे, स्मोकिंग स्टॉप करणं, अवॉइड पोल्युटेड एअर, ॲडमिनिस्टर ऑक्सिजन टू रिलीव्ह द सिम्पटम्स. देन क्रोनिक ब्रॉन्कायटिसमध्ये काय तर कफ, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, स्मोकिंग, एअर पोल्युशन, यामध्ये सुद्धा स्मोकिंग स्टॉप करणं, अवॉइड पोल्युटेड एअर, इट पॉसिबल मूव टू वॉर्मर अँड ड्राय क्लायमेट. देन ॲक्यूट ब्रॉन्कायटिसमध्ये इन्फ्लेमेशन ऑफ ब्रॉन्कायचं इन्फ्लेमेशन होतं, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, येलो म्युकस कफ्ड अप, येलो म्युकस काय होतं तर कफिंग थ्रू, येलो म्युकस इज कफ्ड अप. देन व्हायरस, त्याचा जे कॉज आहे तो व्हायरस अँड बॅक्टेरियल असेल तर अँटीबायोटिक्स, देन कफ मेडिसिन्स अँड टू यूज वेपरायझर. देन सायनसायटिस, इन्फ्लॅमेशन ऑफ सायनसेस, म्युकस डिस्चार्ज, आणि हे सुद्धा याचा कॉज काय, व्हायरस अँड बॅक्टेरिया. इथं सुद्धा काय, बॅक्टेरियल, टू टेक अँटीबायोटिक्स अँड डिकंजेस्टन्स अँड यूज वेपरायझर. देन लॅरिंगायटिस, इन्फ्लेमेशन ऑफ लॅरिंग्स, व्होकल कॉर्ड, सोअर थ्रोट, होरोनेस ऑफ व्हॉइस, म्हणजे कर्कश होतो आवाज, म्युकस बिल्डअप अँड कफ. देन कॉज त्याचा व्हायरस अँड बॅक्टेरिया. जर बॅक्टेरियल असेल टेक अँटीबायोटिक्स, कफ मेडिसिन्स, व्हॉइस रेस्ट अँड अवॉइड इरिटंट्स लाईक स्मोक. नेक्स्ट निमोनिया, इन्फ्लेमेशन ऑफ लंग्स रेंजिंग फ्रॉम माइल्ड टू सिव्हिअर, म्हणजे काही वेळा इन्फ्लेमेशन माइल्ड असतं, काही वेळा सिव्हिअर होतं. कफ, फीवर, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, चिल्स, स्वेटिंग, चेस्ट पेन अँड ब्लड इन म्युकस. इथं सुद्धा त्याचा कॉज काय, बॅक्टेरिया अँड व्हायरस. कन्सल्ट फिजिशियन इमिजिएटली, अँटीबायोटिक्स, कफ मेडिसिन्स अँड स्टे वॉर्म. अस्थमा, कन्स्ट्रिक्शन ऑफ ब्रॉन्क्युल्सचं कसं कन्स्ट्रिक्शन होतं, म्युकस बिल्डअप इन ब्रॉन्क्युल्स अँड पिरियडिक विझिंग, डिफिकल्टी इन ब्रिदिंग. आता हे कशामुळे होतं, ॲलर्जी टू पोलन, सम फूड ॲडिटिव्ज, पेट हेअर, etc. यूज ऑफ इनहेलंट्स टू ओपन द पॅसेजवे, अवॉइड इरिटंट्स. देन ऑक्युपेशनल और रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स, सिलिकोसिस अँड एस्बेस्टोसिस, म्हणजे जिथं काम करण्याच्या ठिकाणी काही डिसऑर्डर्स असतात, म्हणजे कशामुळे जर तिथं सिलिका असेल, अस्बेस्टॉस असेल ते तर झालं, म्हणजे ते इनहेल केले तर त्याच्यामुळं काय होतं तर इन्फ्लेमेशन, फायब्रोसिस अँड लंग डॅमेज. लॉंग टर्म एक्सपोजर टू डस्ट पार्टिकल्स, सिलिका अँड एस्बेस्टॉस,
पार्टिकल्स ड्युरिंग ऑक्युपेशन, म्हणजे काम करत असताना जास्त वेळ त्याला एक्सपोजर असेल डस्ट पार्टिकलना किंवा डस्ट पार्टिकल्स सिलिकाचे किंवा ॲस्बेस्टॉसचे, तर इथं हा डिसीज होतो. आणि याचं जे ट्रीटमेंट आहे प्रोटेक्टिव्ह मास्क यूज करणं अँड गिअर ड्युरिंग वर्क. ओके. आता आर्टिफिशियल व्हेंटिलेशन म्हणजे काय, तर जेव्हा ह्याला आर्टिफिशियल रेस्पिरेशन असं सुद्धा म्हटलं जातं. मेथड इन्क्लूड द ब्रिदिंग इन पर्सन विथ नॅचरल रेस्पिरेशन सीज्ड ऑर फॉल्टरिंग, म्हणजे ज्याचं नॅचरल रेस्पिरेशन हे होत नसतं तर त्या ठिकाणी आर्टिफिशियल रेस्पिरेशन किंवा आर्टिफिशियल व्हेंटिलेशन हे प्रोव्हाइड केलं जातं. आणि इट विल बी प्रिव्हेंट डेथ इफ यूज्ड क्विकली. इट इन्व्हॉल्व्स एस्टॅब्लिशिंग अँड मेंटेनिंग अन ओपन एअर पॅसेज फ्रॉम अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक टू लंग्स अँड फोर्स इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन, म्हणजे माउथ टू माउथ रेस्पिरेशन इथं प्रोव्हाइड केलं जातं. अशा एक मेथड आहे व्हेंटिलेटर्स, म्हणजे जे हॉस्पिटलमध्ये यूज केले जातात. इट इज अ मशीन विच सपोर्ट द ब्रिदिंग अँड यूज ड्युरिंग सर्जरी हे यूज केले जातात. ट्रीटमेंट फॉर सिरियस लंग डिसीज, ज्यांच्यामध्ये सिरियस लंग डिसीज आहेत त्यांना व्हेंटिलेटर्स प्रोव्हाइड केले जातात. ॲट वेन नॉर्मल ब्रिदिंग फेल्स, नॉर्मल ब्रिदिंग त्यांची होत नसते तेव्हा व्हेंटिलेटर्स यूज केले जातात. इट यूज्ड इन हॉस्पिटल गेट ऑक्सिजन इन टू लंग्स, ऑक्सिजन लंग्सला प्रोव्हाइड करण्यासाठी, प्लस टू रिमूव्ह कार्बन डायऑक्साईड फ्रॉम लंग्स. कारण हे काय तर आर्टिफिशियल रेस्पिरेशनमध्येच येणार की ऑक्सिजन बॉडीमध्ये सेंड करणं किंवा कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह करणं, हेल्प पेशंट टू ब्रीथ. आणि व्हेंटिलेटर्स हे लाईफ सेविंग मशीन्स आहेत जे ज्यांचं नॉर्मल ब्रिदिंग होत नाही त्यांच्यासाठी हे यूज केले जातात. ओके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काळजी घ्या.